रामकृष्ण हरी माऊली. सकाळचे 7 वाजलेत आणि मस्त नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. म्हशीचं दूध पिलं आणि आता इथून आम्ही जाणार राजगडला. सकाळी वातावरण दाखवतो तुम्हाला. काल दुपारपासून इथे पाऊस पडला, त्यामुळे सगळं मस्त थंडगार आणि हिरवं. आता इथून निघू राजगडला. माझ्यासोबत आहे राज आणि दाजी. त्यांच्याबरोबर आम्ही जाणार. आम्ही तिघंच आहे आज ट्रॅकला. मजा येणार आहे. राजगड पहिल्यांदा बघणार आहे मी. जवळजवळ झालेत काही ट्रॅक. मी हरिहर केलं आहे, सिंहगड केलं आहे, रायगड केलेत. हे 3 किल्ले बरेचसे केलेत. पण मी ब्लॉगची स्टार्टिंग ही आत्ता सुरू केले, त्यामुळे बघूया कसं जातं आहे सगळं. नवीन सुरुवात आहे, त्यामुळे जे काय असेल तर मला चुकबिक झाली तर मान्य करून घ्या. भेटूया चला पायथ्याशी राजगडच्या. तर माऊली, आम्ही आता पोचलेलो आहे राजगडाच्या पायथ्याशी. तुम्ही पाहू शकता किती इकडे इतक्या साऱ्या गाड्या. आणि हा समोर जो पाहताय धुक्यांमध्ये बसलेला आपला राजगड. अशा प्रकारे आता बघूया वरती जाऊ. चालत ट्रॅक करायचा, मजा येणार आहे. माझ्यासोबत आहे राज, दादाचा मुलगा, आणि ते दाजी बोलतायत. चला वरती जाऊया. राज, तुला कसं काय एक्साइटमेंट आहे? मस्त. बघू आता चालू करूया ट्रेक. चला भेटूया. आम्ही सकाळी 5ला येणार होतो, उशीर झालाय. ट्रेक सुरू झालेला आहे मंडळ. दाजी आमच्या सोबत आहेत, राज आमच्या सोबत आहे. राजला सनसेट बोलते, सनराईज बघायचा होता, सूर्योदय. उशीर झालेला तू उठायला. काय नाही, जसं ट्रॅकमध्ये वरती जाऊ तसं तुम्हाला सर्व गोष्टी, जर काय इन्फॉर्मेशन असेल तर आम्ही तुम्हाला सांगत जाऊ ना. दाजी गाईड आहेत सध्या आम्हाला ना दाजी. दम लागतोय. वारं लागलं, वारं लागलं. हळू राज, हळू. राज कुठे गेलास? व्ह्यू बघा मंडळी. तिथून चालू केलं आणि हा सगळा परिसर असा समोर तोरणा इथपर्यंत गाडी जाते आणि इथून वरती चालत जायचं ना दादी. चला वरती जाऊया. पायऱ्या लागल्यात जस्ट. राजगडाची पहिली पायरी आणि असा व्ह्यू. जय शिवराय. जय शिवराय. वर गेल्यावर म्हणतो. दाजी पोहे जिरले का?
कसला दगड आहे बघा ना भावांनो. त्या काळात काय मावळा असेल एवढे मोठमोठे दगड वरती घेऊन येणं. परत सध्या सर्वीकडे धुकं आहे पण तुम्हाला काय दाखवू नाही शकत. चला वरती या. वरती असेल व्ह्यू तर निसला तर दाखवतो आणि मजा येते. गडावरती कुठचा रायगडगड किल्ला मुक्काम बंद आहे. हा कुठला दराजा? पाली दराजा. आम्ही आता पोहोचलोय पाली. पाहू शकता तुम्ही. जय शिवराय. दरवाजा बघा कसला आहे भारी एवढा मोठा. राज मजा येते ना. येतो मी माझ नाही काय. म्हटलं माझ्या काय तर जुना का. बाले किल्ल्याचा महादरवाजा कसलं कोरलंय ना. पाणी अजून घेते. रामकृष्ण हरी मंडळी. जय जिजाऊ जय शिवराय. आणि जवळजवळ आत्ता आम्ही आलो आहोत राजगडाच्या टॉपला म्हणजेच आपल्या बाले किल्ल्यावरती. महाराजांचा राजवाडा इथे आहे. महाराजांचे पाऊल या मातीला लागलेले आहेत. आपण त्या ठिकाणी आत्ता आहोत. तर राजगडाची सुरुवात म्हणजे कसं सांगू की राजगड पहिला आपला हा जो आहे ना किल्ला त्याचे पूर्वीचे नाव मुरुमदेव म्हणून ओळखले जायचे. आणि हा किल्ला पहिला आदिलशाहीच्या ताब्यात होता म्हणजेच बिजापूर सल्तनतमध्ये त्यांच्या नियंत्रणाखाली होता. आणि मग काही काळानंतर 1647मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आपला किल्ला राजगड त्यांच्या ताब्यात घेतला आणि त्याचे नाव मुरुमदेवाच्या जागी राजगड म्हणून केले. आणि जवळजवळ ही आपली पहिली राजधानी म्हणून त्यांनी घोषित केली आपल्या स्वराज्यात. इथे समोरच तोरणा आहे बाजूला आणि सध्या धुकं आहे पूर्ण सर्व इकडे.
आणि जवळजवळ आपले हा म्हणजे खूप उंच किल्ला म्हणून ओळखला जातो आपल्या वेल्हे तालुक्यामध्ये. राजगड हा आपल्या जवळजवळ 4,500च्या वरती फूट आहे. राजवाड्याचे काही अवशेष. माऊली राजगडाच्या टॉपला आहोत सर्वजण आम्ही तिघं. खाली 8 वाजता ट्रॅक सुरू केले. 2 तास लागले वरती यायला कारण की अवघड वाट होता. परत सध्याचा परिस्थिती तुम्हाला वरती आलं सगळं ड्रायव्हराने हा आम्हाला खूप काही भेट अवश्य घेऊ. अवश्य तुम्हाला परत एकदा दाखवू कसा किल्ल्याचा परिसर आहे. सध्या काय आम्हाला स्वतःला दिसत नाही. खूप बरं वाटतंय. आपल्या राजगडाची पायरी चढली तेव्हापासून आणि आता इथे वरती टॉपला येईपर्यंत बाले किल्ल्याला खूप भारी अनुभव आहे. हवा ना तुम्ही पण या. खूप पर्यटक येतात बाहेरून लांबून. जय जिजाऊ जय श्रीराम. रामकृष्ण हरी माऊली. माऊली कन्स्ट्रक्शन असतं त्या काळाचा विचार करा. आजपर्यंत जर तुम्ही या आर्क मध्ये उभे आहात अंधार आहे पूर्ण कसलं खोल आहे. हा असा पूर्ण बाले किल्ल्याचा टॉप. ही त्या काळातली महावन मंडळी सदर आहे. ही सदर आणि हे असे 3 पुढे राजवाडे गेले पुढे. 1 2 3 असा थोडंफार उघडतंय तेव्हा माहीत पडतंय नक्की कसं आहे राजवाड्याचा. तलाव आहे, पाण्याचा साठा वगैरे. बाले किल्ल्याची बाजारपेठ आहे तलावाच्या जननी माता मंदिर. सुवेळा माची इकडे चालले. आता पुढे गेलो दाखव. सुवेळा माची इकडे दिसते तो त्या टॉवर दिसत ते सिंहगड. आणि इकडे पाहितलं तर तुम्हाला पलीकडे रायगड आहे आणि हा इकडे मागे तोरणा. हा वरती बाले किल्ला तो भगवा झेंडा फडकतो तो. सगळ्या माची आहेत. ही एक माची आहे, इथे एक आहे आणि ही तिसरी सुवेळा माची. इथे हनुमानाचं मंदिर. सुवाळी माचीला जाताना
सुवेळा माचीला जाताना सुरुवातीलाच एक हनुमानाचं मंदिर आपल्याला पाहण्यास मिळते. इथे नवीन बांधणार आहेत सध्या, हे सध्या तात्पुरते इकडे ठेवलं आहे मंदिर, इथे नवीन येणार. फोनला चार्जिंग आता कमी होत आले. आपली पॉवर बँक आपण आणलेला नाही. आता आम्ही जाणार फक्त सुवेळाला माचीला आणि बरंच काय बघू. हा काय काळेश्वरीचा पूल. हा आपण इथं खाली होतो ना, वरून मी दाखवतो फोटो. आणि इथं सदर आहे, वरून सदर. राज तुला कसं वाटलं भावा? बेस्ट एक्सपिरियन्स. कधी बुरुजच्या उजव्या साईडून आलो की आपण हे इथून उतरलो की इथे गणपती बाप्पाचं आपलं दर्शन होतं. आणि इथून सरळ पुढे गेलो सुवेळा माची हत्ती. तर आम्ही सुवेळा माची बघून आलो. आता चिलखती बुरुज बघूया. हा चिलखती बुरुज एवढा मोठा ना दाद्या. माऊली, आम्ही पोचले सुवेळा माची चिलखती बुरुजावरती आहे सध्या. कसला भारी वेळ काय सांगू तुम्हाला ना. मस्त. त्या काळात काय विचार करून बांधलं असेल हे सगळं. बापरे, पूर्ण विचारसरणीच मोठी आहे त्यांची एकदम. इथली थंड आणि बोचरी हवा जी आहे ना, ती तुम्हाला कुठलाच एअर कंडिशनर नाही देणार. इतकं भारी फिलिंग आहे आणि इतकं ऐतिहासिक आपली पिढी आहे सगळी, स्वराज्य. खूप भारी वाटला. खूप एकदम असा रांगडा अनुभव होता राजगड ट्रॅक करण्याचा. जबरदस्त मजा आली. आता आम्ही चालू उतरतोय खाली गडावर. अजून तर खूप काय आहे बघायला गडावर. असे पाण्याच्या विहिरी म्हणा, पाण्याचा साठा असावा राजधानीला. त्यामुळे महाराजांनी त्या काळामध्ये बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ही आपली राजधानी म्हणून ना बांधकाम कन्स्ट्रक्शन केलं आहे. जबरदस्त मजा आली. कुठे आता एकत्र एकांत वाटला ना, फक्त एकदा ट्रॅक करा भावांना. खरंच आयुष्यामध्ये जबरदस्त फील. चला, तर मंडळी पाण्याच्या अशा 3 टाक्या आहेत, तर तुम्हाला दाखवतो. मोठमोठ्या 3 खांबी टाकी. हे अशा 3 खांबे म्हणून 3 खांबी टाकी असं नाव देण्यात आलं असणार. इकडे एक आहे अजून एक. अशा प्रकारे भरमसाठ पाण्याचा साठा व्हावा म्हणून. काय हा हे खांबे म्हटलं, हे खोल असतात. 1 2 आणि ही तिसरी. पण हिला नाव दिले 3 खांबाची टाकी. माऊली एक गणपती मंदिर आणि एक महादेवाचं मंदिर दाखवणार आहे तुम्हाला आम्ही. खूप लोक येतात राजगडावरती, पण दाजी म्हणतात की हे मंदिर अजून कोणी जास्त जणांनी पाहिलं नाही. खूप आउटसाईडला आहे, म्हणजे एकदम ह्या बाजूला आहे. खूप जण येतात पण इकडे दर्शन घेतात की नाही माहिती नाही.
आम्ही चाललोय तिकडे. खूप एक्साइटमेंट आहे प्रत्येक बारीक साईड अशा मोठमोठ्या कडांना बघून आपण एकदम असं किंचित काहीच नाही नगभर आपलं काहीच नाही अस्तित्व असं वाटायला लागलं. पण मजा येते. राज, तुला कसं वाटतंय बा? मस्त मस्त तेच कसा वाटतो अनुभव तुझा? नवीन नवीन एक्सपिरियन्स घेतोय, नवीन गोष्टी शिकायला भेटतात, मस्त वाटतंय. हे बघा इकडे आहे मंडळी गणपतीचं. इकडे वरती आहे. काय आहे ते? इकडे एक पाण्याची टाकी आहे आणि इकडे एक मूर्ती आहे, पण नक्की कशाची आहे ती नाही सांगता येणार मला, पण आहे. मस्त वाटतं कोरलेली. म्हणजे विचार करा दगडामध्ये कोरले आहे सगळ्या गोष्टी. हा का? आलो. आणि माझ्या मागे बघा ना, सुवेळा माचीचा कसला जबरदस्त आणि काय अनुभव इकडचा. निशब्द भावना खरंच. मित्रांनो मागे या. की ऐतिहासिक आपला वारसा आहे ना की तुम्हाला काय. इथे शंकराची पिंड आहे पाहायला मिळते आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हर हर महादेव. भावांना रामकृष्ण हरी माऊली. राजमुळे आम्हाला हे सगळं अलिप्त म्हणजे या ठिकाणी कोणच येत नाही. राजगडावरती ह्या भागामध्ये असं एक पंचमुखी शिवलिंग पण आहे आणि हे कोरीव पूर्ण दगडामध्ये भावानं कोरलेलं आहे. मग पूर्ण देवीचं म्हणा हे सगळं. परत इथे जवळ तर तुम्हाला हा दीपस्तंभ म्हणून दिसतो असा. हे सगळं दगडामध्ये कोरण्यात घेतलं आहे. इथे दिवा वगैरे लावण्यासाठी तेल वगैरे वात लावण्यासाठी. आणि गणपती बाप्पाची मूर्ती दिसते. परत इकडे पण एक देवीचं दगडामध्येच कोरून घेतलेलं आहे सगळं. त्रिशूळ दाखवला हातामध्ये बरेच काम. इकडे परत अजून एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया असं पूर्ण ऐतिहासिक. आणि इथे खाली बघितलं तर शंकराची पूर्ण पिंड आहे. नंदी दाखवलाय. आणि परत इथून गेलो नाही की लगेच दुसऱ्या बाजूला एक अजून मंदिर आहे की तिथून बघू शकतो. मी दाखवतो. पण अशा प्रकारे सगळं ऐतिहासिक वास्तू आपल्यासोबत आहे आणि हा टिकवावा हीच इच्छा. इथून गेलात तर अशा इकडे एक आहे टाकी आहे, पण इकडे पण मंदिरच असणार याच्या पाण्याच्या खाली, मला तर तेच वाटतंय. परत हे अशा बघा इथं पायऱ्या बनवल्यात कोरल्यात. ह्या सगळ्या पायऱ्या आहेत जुन्या. अशा प्रकारे सगळा सुवेळा माचीच्या इकडची बाजू आहे ही. हे तुम्हाला दाखवलंय मी. इकडे मंदिर आहे. हा दीपस्तंभ आहे. इकडे एक अजून एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते दाखवतो. पासून इकडे मंदिर आहे गणपतीचं आणि शंकराची पिंडी आहे. परत इकडे पण एक दुसरी पिंड आहे. खाली यायला वाटत. इथून खाली जायला वाट गेली. दाजींनी आणलं ते बरं झालं. आपल्याला काय काय बघायला मिळालं. ही एक पाण्याची टाकी आहे आणि पाण्याच्या टाकीच्या आतमध्येच आपल्याला शंकराची पिंड दिसते इथे. महादेव. पाण्याच्या टाकीमध्ये आम्हाला 5 मुखी शिवलिंग दिसले. त्याचं दर्शन घेतोय. सगळं कोरीव काम आहे. दीपस्तंभ असणार आणि इकडनं अशा मस्त छोट्याशा पायऱ्या गेल्यात. अशा पायऱ्या आणि ही टाकी. त्याच्यामध्ये पंचमुखी शिवलिंग दिसतं आपल्याला. सुवेळा माची. हे पण कोरलंय सगळं आतमध्ये. हो. आणि गणपती बाप्पाचं मंदिर
परत अजून त्याच्यामध्ये देवींची मंदिर आहेत. परत ती मूर्ती दगडामध्ये कोरली नाही तर लगेच इकडे वरती आलो तर ह्या टप्प्यामध्ये आपल्याला काळेश्वरीचं मंदिर दिसतं. त्याच्यामध्ये परत गणपती बाप्पाची मूर्ती आहे. अशा प्रकारे सगळं दगडांमध्ये कोरलेल्या त्या साईडला देवीचं मूर्ती आहे. पूर्ण देवी पूर्ण ह्याच्या दगडामध्ये कोरली गेली आहे. काळेश्वरी देवी प्रसन्न. एक साईडला होती. आणि हे बघ इकडे इकडे पण शंकराची छोटी पिंड आहे आणि इथं आपले असे वास्तू आहेत दगडामध्ये कोरलेल्या देवींची मूर्ती. लक्षात ठेवते दीपस्तंभ परत त्या सगळे मंदिरं तुम्हाला दाखवलीत. आणि परत वरती आलात तर इकडं एक बघायला मिळतं शंकराची पिंड आणि नंदीचा एक अवतार आहे इथे. हर हर महादेव. हे इथे असं पठारावरती पूर्ण दिसतं. ओपनच ठेवलं सगळ्या देवाला. आणि मग इकडे पुढे गेला तर तिकडे एक गायमुख आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण असं पाणी जाण्यासारखं दाखवलं. इकडे सुवेळा माची. जबरदस्त अनुभव आहे. पाहू शकता इकडे म्हणजे विचार करा त्या माणसाने 350 वर्ष अगोदर हे सगळं दगडी बांधकामामध्ये कोरले गेलेले आहे आणि ते अजूनपर्यंत टिकलेले आहे. भले ते महाराज म्हणजे त्या काळामध्ये युद्ध वगैरे व्हायचे किंवा काय आक्रमण व्हायची त्या काळामध्ये सगळं बांधकाम किंवा तोडण्यात आलं असेल मुघलांकडून, पण अजूनपर्यंत ते सगळ्या गोष्टी टिकून आहेत. तर आपल्याला पण ह्या सगळ्या गोष्टी ऐतिहासिक सगळ्या टिकवल्या पाहिजेत. मागे बघू शकता तुम्ही सुवेळा माची. त्या साईडला पण एका साईडला बुरुज म्हणजे दगड पडले तर कोसळल्या गेल्या आहेत. त्या पण व्यवस्थित जरा नीट झालं तर अजून चांगलं होईल आपल्याला. म्हणजे ते येणाऱ्या पुढच्या पिढीला बघण्यासाठी किंवा काय त्यांना सांगता येईल की अशा अशा गोष्टी आपण आणि त्या महाराजांनी आपल्या इतकं काय करून ठेवलं आपल्यासाठी. सुवेळा माची झाली. तिथले काही ऐतिहासिक आपले मंदिर बघितले आपण. शंकराच्या पिंडी, गणपती बाप्पाचं मंदिर, देवींचं मंदिर, अशा बऱ्याच काही गोष्टी अजून बघायला आहेत. तिकडे संजीवनी माची आहे समोर. इकडे पद्मावती माची आहे. इकडे वरती बालेकिल्ला. राजगड ट्रेक परिपूर्ण. पद्मावती माचीकडे आम्ही वळत आहोत. सुवेळा माची झालेली आहे. अशा प्रकारे खूप ऐतिहासिक वारसा आपल्याला मिळाला आहे. तो आपण टिकवावा. हळूहळू राज. नको राजची चप्पल झडकती. चपलीला बोल चटकू नको सध्या. हा तटबंदी बांधले इथे बघायला. नाही माहित गुहेचं नाव. काय नवीन गुहा इथे राजगडावरती दिसण्यात आली आहे. पेपरांमध्ये पण आलेलं, मागच आलेलं पेपरांमध्ये. आम्ही आता रिअलमध्ये समोर समोर बघतोय. व्हिडिओमध्ये काय दिसते तुम्हाला तेव्हा. हळूहळू. अरे काय रे तू चप्पल काढ. हे बघ इथं गुहा दिसते बारीक बारीक. इथून दिसते पण जवळ जवळ मोठी आतमध्ये. जे तुम्हाला तुम्ही नाही तर बोललेलात मगाशी कुठल्याही गडावरती जावा कुठल्याही ट्रॅकवरती जासाल परफ्यूम मारून नाही जायचा. त्याचं कारण काय माहिती आहे? तुम्हीच तर मला सांगितलं की मधमाशीचे पोळे जे असतात ना ते अट्रॅक्ट होतात त्या परफ्यूमच्या वासाला, सुगंधाला. त्यामुळं कुठल्याही गडावरती गेलात तर परफ्यूम वगैरे मारू नका. ही माझी छोटीशी एक काय होतं त्याला सजेशन आहे. अशा मधमाशीच्या कपारी, दगडाच्या कपारीमध्ये मधमाशीच्या मावाचं पोळ असतात. आणि बालेकिल्ल्यावर जायला रोड तिथनं. बालेकिल्ल्याला जायला रोड तिथूनच आहे. ते जरा जपून जायचं. किल्ल्यावरती आल्यावरती दगड बिगड मारून. हां दगड बिगड त्या ह्याच्यावरती मारू नका, नाही तर मग तुम्हाला त्रास होईल. बाकी काय नाही. त्यांचं घर उद्ध्वस्त हे करण्यामध्ये. आता इथून आपण पद्मावती माचीला एंटर करतो.
माची करून हे बैगला आपण काय चिलखती बुरुज. शेलखती बुरुज. आणि आता आलेलो आहे आपण पद्मावती माचीकडे. हां, म्हणजे जवळजवळ आपल्याला 2 दिवस लागतील. तर आत्ता सकाळी आपण 8ला आलो आहे, आता 3 वाजलेत. आपलं हे एवढाच पट्टा बघून झाला आहे सुवेळा माशीचा. पद्मावती माशी आता बघायला जाणार. मंदिर बघायला. हर हर महादेव. रामेश्वराचं मंदिर. तर माऊली, इकडनं तुम्ही गुंजवणे मार्गामधून आलात तर इथे पहिला चोर दरवाजा लागतो आणि इथे पद्मावती तलाव लागतो. पद्मावती तलाव झालं की वरती आला तर पूर्ण पर्यटक स्थळांसाठी पर्यटक वगैरे जे त्यांचं निवासस्थान आहे. आणि इथे आपल्या महाराणी साईबाईंचा समाधी आहे. दीपस्तंभ आहे इकडे. परत इकडे बघितलात तर तुम्ही पद्मावती देवी मंदिर आहे आणि इकडे पाण्याची टाकी आहे. रामेश्वराचं मंदिर आहे असं बरंच. आणि इकडे वरती गेलं तर मग पुढे बालेकिल्ला. तर माऊली, अशा प्रकारे मागे राजगड किल्ला आमचा परिपूर्ण झालेला आहे ट्रॅक करून. दाजी, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त. आधी एक माची राहिली आहे, ती नेक्स्ट टाइम करू. एक माची आमची राहिले, संजीवनी माची, ती आम्ही नेक्स्ट टाइम येऊ. आणि तसंच तोरणाचा पण प्लॅनिंग आहे. नेक्स्ट टाइम बघूया. ट्रेक. नेक्स्ट टाइम अजून राहता असा ट्रॅकचा एक मुक्काम करून तोरणा करायचा आहे आम्हाला सर्वांना. समोर राजगड. राजगड ट्रेक पूर्ण झालेला आहे. अशा प्रकारे संध्याकाळची एंड करतोय आता. आणि आता आम्हाला दाजींनी मस्त प्रकारे जेवाय बाहेर. ताई, राज कसं वाटतंय? सकाळ धरणं मस्त. तर मंडळी, जेवायला काय काय आहे तुम्हाला सांगतो. हे वेजचं आहे मला. हे व्हेज आहे सगळा मेन्यू. सध्या आमचा नॉनव्हेज सध्या कोणीच नाही घेतलं कारण की गरमीचे दिवस आहेत. पनीर आहे, ही कोल्हापुरी सब्जी भाजी आहे, कांदा टमॅटो सॅलड, सगळा पापड, 2 चपाती, डाळ भात आणि मेन म्हणजे रसगुल्ला. आपलं काय बोलतात, गुलाबजामुन. स्वीटमध्ये गुलाबजामुन. तर थँक्यू दाजी. चला भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या ट्रॅकमध्ये नक्कीच. रामकृष्ण हरी.